टॉपिक नंबर 7 आहे अरुणिमा सिन्हा बायोग्राफी. अरुणिमा सिन्हा यांचं चरित्र. तर अरुणिमा सिन्हा कोण आहेत आणि त्यांच्याबद्दलची त्यांच्या चरित्रात्मक माहिती जी आहे ती सगळी या टॉपिक मध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. एखादा अपंग व्यक्ती आपल्या अपंगत्वावरती मात करून पूर्ण जगामध्ये आपल्या नावाचं प्रसिद्धी जी आहे ती कशी करू शकतो, किंवा आपले जे काही शारीरिक अपंगत्व आहे त्याच्यावरती मात करून तो अशक्य गोष्ट कशी शक्य करू शकतो, हे या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी धडधाकट व्यक्ती सुद्धा या गोष्टी करायला टाळतात किंवा करत नाहीत. पण अरुणिमा सिन्हा ही जी व्यक्ती आहे यांनी कसं आपल्या शरीराच्या अपंगत्वावरती मात करून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत ते या टॉपिक मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अरुणिमा सिन्हा अ बायोग्राफी हे टायटल आहे. बायोग्राफी या शब्दाचा अर्थ चरित्र असा आहे आणि अरुणिमा सिन्हा यांचे एक चरित्र आहे. तर थोडक्यात आपण मराठीमध्ये ती कथा ऐकूयात. आधी त्यांचं चरित्र जे आहे ते मराठीमध्ये ऐकू आणि त्यानंतर मग आपलं नेहमीच्या प्रमाणच इंग्लिश मराठी जे काही आपल्याला बघायचं आहे ते बघूयात. तर बघा, अरुणिमा सिन्हा ह्या भारताच्या पहिल्या अपंग व्यक्ती आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट, जो जगातलं सर्वोच्च जे शिखर आहे ते सर केलेलं आहे. आणि ज्या अपंग स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये अरुणिमा सिन्हा यांचा दुसरा नंबर लागतो माउंट एव्हरेस्ट सर करण्यामध्ये. अरुणिमा सिन्हा यांच्या अगोदर रॉन्डा ग्रॅहम, ज्या अमेरिकेच्या अपंग स्त्रिया आहेत, त्यांनी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो ऑक्टोबर 2011 मध्ये सर केलेला आहे. तर अरुणिमा सिन्हा या एक अपंग व्यक्ती आहेत ज्यांनी भारताच्या पहिल्या अपंग व्यक्ती आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. आणि पूर्ण जगामध्ये अपंग स्त्रियांमध्ये त्यांचा नंबर दुसरा लागतो माउंट एव्हरेस्ट सर करण्यामध्ये. त्यांच्या अगोदर अमेरिकेच्या रॉन्डा ग्रॅहम या अपंग स्त्रीने ऑक्टोबर 2011 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. आणि अरुणिमा सिन्हा यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये, तर त्याच्यासाठी त्यांना 2015 मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे पद्मश्री हा त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे अरुणिमा सिन्हा यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं दखल घेत भारत सरकारनं 2015 मध्ये त्यांना चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारचा जो आहे तो पण अरुणिमा सिन्हा यांचं स्वप्न काहीतरी वेगळं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी जे काही हे त्यांच्या आयुष्यामध्ये नंतर जे काही केलं त्याच्या अगोदर त्यांचं स्वप्न काही वेगळं होतं. अरुणिमा सिन्हा यांना स्पोर्ट्सची फार आवड होती लहानपणापासून आणि तीच स्पोर्ट्सची आवड जोपासत त्या नॅशनल लेवलच्या व्हॉलीबॉल प्लेअर बनलेल्या आहेत. आणि मग त्यांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं करिअर करायचं ठरवलं. नियमित पगार आपल्याला मिळावा म्हणून त्या निम लष्करी दलामध्ये नोकरी करायचं त्यांचं एक स्वप्न होतं. म्हणजे स्पोर्ट्सची आवडी जपता आली असते आणि एक पगार हे रेग्युलर चालू राहिला असता, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की निमलष्करी दलामध्ये आपण नोकरी करायची आहे. त्याचबरोबर आपल्या स्पोर्ट्सची जी आवड आहे ती सुद्धा आपल्याला जपता येईल यासाठी त्यांनी ठरवलं होतं की निमलष्करी दल हे निवडायचं आहे नोकरीसाठी. परंतु त्यांच्या नशिबात दुसरंच काहीतरी लिहिलेलं होतं. एके रात्री 11 एप्रिल 2011 रोजी रात्री त्या लखनौकडून दिल्लीला पद्मावती एक्सप्रेस या रेल्वेने निघाल्या होत्या. आणि त्यावेळी मात्र काय झालेलं आहे, रेल्वेमध्ये काही लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. त्यांच्या गळ्यातली सोन्याची चेन जी आहे, जी त्यांच्या आईने त्यांना भेट म्हणून दिलेली होती, तर ती लुटण्याच्या हेतूनं त्या चोरांनी काय केलेलं आहे तर त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. त्यांची चेन हिसकावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, जी त्यांच्या आईने त्यांना भेट म्हणून दिली होती. परंतु थोडंसं स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे शक्ती होती जास्त, त्यामुळे त्यांनी त्यांचा विरोध केलेला आहे. आणि फिजिकल फिटनेस जो आहे तर त्यांचा स्पोर्ट्समुळे चांगला असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी त्यांना
विरोध केलेला आहे, परंतु एकटी मुलगी असल्याने ते काही जास्त काळ त्या चोरांबरोबर लढू शकल्या नाहीत, त्यांना जास्त विरोध करू शकल्या नाहीत. आणि शेवटी मग काय झालेलं आहे तर त्या चोरांची ताकद जी आहे ती यांच्यावरती भारी पडलेली आहे आणि त्यांनी मग चालत्या रेल्वेतून अरुणिमा सिन्हा यांना काय केलेलं आहे तर बाहेर फेकून दिलेलं आहे. चालत्या रेल्वेतून त्यांना बाहेर फेकून दिलं. दुसऱ्या रेल्वेच्या ट्रॅकवरती त्या पडल्या आणि त्या ट्रॅकवरती येणारी दुसरी रेल्वे जी आहे ती त्यांच्या पायावरून गेलेली आहे. तर अशा वाईट अवस्थेत त्यांच्यावरती हल्ला वगैरे झालेला आहे आणि त्यांचा पाय जो आहे तो रेल्वेच्या ऍक्सिडेंटमध्ये पूर्ण खराब झालेला आहे. ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे त्यावेळी त्या वेळेपर्यंत त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की डॉक्टरांना त्यांचा जो डावा पाय आहे तो गुडघ्यापासून खाली कापून टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. म्हणजे इतक्या वाईट अवस्थेमध्ये त्यांचा पाय जो आहे तो हे झालेला होता. तर डाव्या पाय जो आहे तो गुडघ्यापासून खाली कापून टाकण्याशिवाय त्यांना डॉक्टरांना पर्याय राहिलेला नाहीये. जर तसं केलं नसतं तर मात्र काय झालं असतं, इन्फेक्शन जे आहे ते पूर्ण शरीरामध्ये पसरलं असतं. त्यामुळे डॉक्टरांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांचा डावा पाय जो आहे तो गुडघ्यापासून खाली कापून टाकायचा आहे. शिवाय उजवा पाय सुद्धा त्यांचा या अपघातामध्ये चांगला राहिलेला नाहीये. गुडघ्यापासून ते खाली घोट्यापर्यंत त्यांच्या पायामध्ये रॉड टाकण्यात आलेला आहे उजव्या पायामध्ये. तर अशी त्यांची असा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट घडलेला आहे, ज्यामुळे काय झालेलं आहे तर त्यांचं जे स्वप्न होतं स्पोर्ट्समध्ये जायचं, स्पोर्ट्सची आवड जोपासायची आणि त्याच बरोबरीनं हे सुद्धा एक पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जॉईन करून म्हणजे निमलष्करी दलामध्ये जॉईन करून रेग्युलर इन्कम प्लस स्पोर्ट्सची आवड हे सगळं जोपासायचं हे त्यांचं स्वप्न जे आहे त्या ठिकाणी त्यांचं अपूर्ण राहिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या ऍक्सिडेंटमुळे काय झालेलं आहे तर त्यांना त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करता आलेलं नाहीये. तर त्या अवस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि तिथे त्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती शस्त्रक्रिया वगैरे केलेली आहे. 4 महिने त्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे जे हॉस्पिटल आहे दिल्लीमध्ये तिथे त्या राहिलेल्या आहेत. एके दिवशी त्या हॉस्पिटलच्या बेडवरती ट्रीटमेंट घेत असताना झोपलेले असताना त्यांना माउंट एव्हरेस्टचं आर्टिकल वाचायला मिळालेलं आहे. माउंट एव्हरेस्टवरचा एक लेख वाचायला मिळालेला आहे. माउंट एव्हरेस्ट जे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं की आपण कधी ना कधीतरी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर करायचा आहे. तर असं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असणारा माउंट एव्हरेस्ट जो आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी एक लेख वाचलेला आहे. त्याच वेळी त्यांनी ठरवलेलं आहे की आपण सुद्धा काय करायचं आहे तर माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. तर त्याच वेळी माउंट एव्हरेस्टचं आर्टिकल वाचल्याच त्यांनी काय केलेलं आहे तर ठरवलेलं आहे की आपण सुद्धा काय करायचं आहे माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. मग याच्यासाठी त्यांनी युवराज सिंग आणि अशा बऱ्याचशा लोकांकडून प्रेरणा घेतलेली आहे, ज्यांनी मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलेले जे लोक आहेत अशा प्रत्येक व्यक्तीकडून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे की आपण सुद्धा काय करू शकतो. तर या लोकांप्रमाणे मृत्यूच्या दाढेतून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे तर त्यांचं कर्तृत्व जे आहे ते दाखवलेलं आहे. तर तसं आपण सुद्धा काय करायचं आहे, आपण सुद्धा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेलो आहोत, आपण सुद्धा यांच्यासारखं आपलं कर्तृत्व जे आहे ते दाखवायचं आहे असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि मग युवराज सिंग आणि अशा वेगवेगळे लोक आहेत जे प्रसिद्ध लोक आहेत ज्यांनी कॅन्सर सारखं युवराज सिंगनं कॅन्सरवरती विजय मिळवलेला आहे. शिवाय ज्या अशा लोकांच्या आयुष्याकडून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे ज्या लोकांनी फार कठीण परिस्थितीला सामोरं जाऊन स्वतःला सिद्ध केलेलं आहे. तर अशा सर्व लोकांकडून त्यांनी त्यासाठी प्रेरणा घेतलेली आहे. त्या म्हणतात की ज्यावेळी लोक मला हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचे त्यावेळी माझ्यावरती ते दया दाखवायचे आणि म्हणायचे की आता तुला व्हॉलीबॉल खेळता येणार नाही, तुझ्या बरोबर हे फार वाईट घडलेलं आहे, असे दया दाखवणारे शब्द जे आहेत म्हणजे सांत्वन करायला माझ्याकडे ते यायचे. मग ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारलेला आहे की एवढा मोठा निर्णय माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा, तोही पाय आपले शाबूत नसताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय त्यांनी का घेतलेला आहे. त्यांना ऑलरेडी इंडियन रेल्वेने एक नोकरी देऊ केलेली होती ज्याच्यामध्ये त्यांना भारतीय रेल्वे सेवेमध्ये त्यांना नोकरी करता आली असती. सकाळी 8 ते 5, 9 ते 5 रेग्युलर त्यांचा जॉब, त्यांची नोकरी त्यांना करता आली असती. शिवाय त्यांना त्यांचं आयुष्य जगता आलं असतं. तर सर्वसाधारण जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासारखं त्यांना आयुष्य जगता आलं असतं. 9 ते 5 रेल्वेचा जॉब करून चांगलं पगार वगैरे रेल्वेचा मिळाला असता. परंतु त्यांनी असं होत असताना सुद्धा त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय का घेतलेला, असं ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारलेला आहे त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की
ज्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होते हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर, त्यावेळी माझ्याबद्दल बऱ्याचशा अफवा ज्या आहेत त्या पसरवण्यात आलेल्या आहेत की मी रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करत होते आणि होणारा दंड वाचावा म्हणून मी रेल्वेतून उडी मारलेली आहे, किंवा मला आत्महत्या करायची होती आणि आत्महत्येच्या विचारांनीच मी रेल्वेतून उडी मारली. अशा वेगवेगळ्या अफवा ज्या आहेत माझ्याबद्दल बऱ्याच लोकांनी पसरवलेले आहेत असं त्या म्हणतात. आणि मग त्या म्हणतात की त्याच वेळी मी ठरवलेलं होतं की या अफवा ऐकल्यानंतरच मी ठरवलं होतं की या सर्व अफवांना मी उत्तर जे आहे ते काहीतरी मोठं करून देणार आहे, काहीतरी मोठं कार्य करून मला या सगळ्या अफवांना उत्तर द्यायचं आहे असं त्या म्हणतात की मी त्यावेळी ठरवलेलं आहे. मग असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांच्याबद्दल बऱ्याचशा अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत, त्या अफवांना उत्तर त्यांना द्यायचं होतं. आणि त्या म्हणत होत्या की रेल्वेचा जॉब स्वीकारून सर्वसाधारण आयुष्य जगून मला या अफवा खोट्या आहेत असं ठरवता येणार नव्हतं. म्हणून मग त्या म्हटलेल्या आहेत की मी रेल्वेचा जॉब नाकारलेला आहे आणि माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला. तो का घेतलेला आहे तर माझ्याबद्दल अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या आणि या अफवा ज्या आहेत या खोट्या आहेत हे आम्ही त्यांना सांगू शकत नव्हते, परंतु काहीतरी मोठं करून, काहीतरी मोठं कार्य करून मला दाखवून द्यायचं होतं की या सगळ्या अफवा ज्या आहेत त्या खोट्या होत्या आणि मी काहीतरी वेगळं करू शकत होते असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. पुढं मग त्यांनी काय केलेलं आहे बघा, सर्वसाधारणपणे ज्यावेळी पायामध्ये रॉड टाकला जातो किंवा एखादा कृत्रिम पाय ज्यावेळी पायाला बसवला जातो त्यावेळी सर्वसाधारण लोक जे आहेत ती काही महिन्यांमध्ये व्यवस्थित चालायला शिकतात, परंतु अरुणिमा सिन्हा यांचं मन इतकं ठाम होतं की आपल्याला माउंट एव्हरेस्ट सर करायचं, तर 2च दिवसात त्या म्हणतात की मी कृत्रिम पाय, जो डावा पाय बसवलेला कृत्रिम पाय आहे तो कृत्रिम पाय आणि उजव्या पायामध्ये रॉड आहे, तर त्या दोन्ही पायाच्या सहाय्याने मी 2च दिवसात व्यवस्थित चालायला शिकलेली आहे. त्यांनी पूर्ण त्यांचं लक्ष जे आहे ते जगातील सर्वोच्च शिखर जे आहे सर करण्याकडे त्यांनी पूर्ण लक्ष त्यांचं केंद्रित केलेलं आहे. त्यांचं लक्ष इतर कोणत्याही गोष्टीवरती त्यांनी केंद्रित केलेलं नाही. ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे त्यावेळी त्या घरी जाण्याच्या ऐवजी सरळ सरळ बचेंद्री पाल नावाच्या ज्या काही महिला गिर्यारोहक आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, पहिल्या भारतीय महिला बचेंद्री पाल यांना त्या भेटायला गेलेल्या आहेत. बचेंद्री पाल यांनी काय केलेलं होतं तर माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता आणि त्या भारताच्या पहिल्या स्त्री गिर्यारोहक होत्या ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं होतं, त्यांना त्या भेटायला गेलेल्या आहेत. याच्याशिवाय फक्त बचेंद्री पाल यांच्याशिवाय फक्त त्यांच्या घरातील काही म्हणजे काही घरातले जे मेंबर होते, फॅमिली मेंबर होते, त्यांनाच फक्त त्यांचं हे जे धाडस आहे याच्यावरती विश्वास होता, त्यांनी ते सिरियसली घेतलेलं होतं. माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा जे त्यांचा निर्णय होता हा बचेंद्री पाल व्यतिरिक्त फक्त अरुणिमा सिन्हा यांच्या कुटुंबालाच तो आवडलेला होता, तो त्यांनी सिरियसली घेतलेला होता. इतर लोक सर्व म्हणत होते की नाही हे यांच्याकडून होणार नाही किंवा यांना ते जमणार नाही, पाय जो आहे तो कृत्रिम आहे, दुसऱ्या पायामध्ये रॉड घातलेला आहे, तर त्यांना ते जमणार नाही असं बाकी सर्वांना वाटत होतं. फक्त बचेंद्री पाल आणि अरुणिमा सिन्हा यांचे कुटुंब यांनाच फक्त विश्वास होता की अरुणिमा सिन्हा हे सुद्धा करू शकते. ते अरुणिमा सिन्हांचं वाक्य पुढे सांगितलेलं आहे लेखकानं, मनात ते म्हणतायत, त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी त्यांनी ठरवलं की आपल्याला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे, त्या म्हणतात की त्यावेळी माझ्या मनातली अपंगत्वाची भावना जी आहे ती निघून गेलेली आहे, म्हणजे मी अपंग आहे हे मला वाटलंच नाही. ज्यावेळी मी ठरवलं मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे त्यावेळी माझ्या मनातली अपंगत्वाची भावना निघून गेलेली आहे. आता फक्त वेळच दाखवून देणार होती की मी काय करू शकते असं ते म्हणतायत, फक्त वेळच दाखवून देणार होती की मी काय करू शकते. बचेंद्री पाल यांना भेटल्यानंतर घरी न जाता त्या डायरेक्ट नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग इथं गेलेल्या आहे ट्रेनिंग घेण्यासाठी. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग म्हणजे गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे नेहरू इन्स्टिट्यूट, तर त्या ठिकाणी त्या गेलेल्या आहेत. तिथं त्यांनी एक बेसिक कोर्स पूर्ण केलेला आहे आणि अतिशय कठीण अशा 18 महिन्यांचं ट्रेनिंग त्यांनी तिथं पूर्ण केलेलं आहे, जेणेकरून त्यांना माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी त्या ट्रेनिंगची मदत व्हावी म्हणून 18 महिन्याचं अतिशय कठीण असं ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि ते ट्रेनिंग पूर्ण करत असताना त्यांनी काय केलेलं आहे तर छोटे छोटे शिखर जे आहेत, आयलँड पीक असेल किंवा इतर काही जे छोटे छोटे शिखर आहेत ती शिखरं त्यांनी सर केलेली आहेत, जेणेकरून त्यांना माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी त्याचा अनुभव यावा म्हणून. याशिवाय आपण JRD टाटा यांच्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं बघा की JRD टाटा किंवा टाटा कंपनी जी आहे ती समाजसेवी कार्य करण्यात नेहमी अग्रेसर असते, तर त्याचं एक उदाहरण किंवा त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला इथं अरुणिमा सिन्हा यांच्या माध्यमातून दिसू शकतं. अरुणिमा सिन्हा ह्या गरीब घरातून होत्या आणि त्यांना गिर्यारोहणासाठी लागणारी जी काही स्कॉलरशिप आहे ती टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन यांनी दिलेली आहे. म्हणजे टाटा स्टील कंपनीचं एक ऍडव्हेंचर फाउंडेशन आहे, त्यांची एक संस्था आहे जी अशा प्रकारे
धाडसी कार्य करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करते. तर टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन काय केलेलं आहे, तर त्यांना त्यांची आर्थिक गरज भागावी अरुणिमा सिन्हा यांची, म्हणून त्यांना स्कॉलरशिप दिलेली आहे, ज्याच्यातून त्या त्यांचं गिर्यारोहणाचं जे काही प्रशिक्षण असेल ते पूर्ण करतील, किंवा जे काही माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी लागणारे त्यांना जे पैसे आहेत ते टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशनच्या माध्यमातून अरुणिमा सिन्हा यांना देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठीची तयारी जी आहे ती केलेली आहे. त्यानंतर खरा जो दिवस आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी पुढे लागणारा जो खरा दिवस आहे तो दिवस तिथं उजाडलेला आहे. त्या दिवशी काय झालेलं आहे बघा, आता हे सगळे शब्द जे आहेत हे अरुणिमा सिन्हा यांच्या स्वतःचे आहेत. तर त्या म्हणतात की जो शेर्पा नावाचा जो गाईड आहे, जे शेर्पा असं म्हटलं जातं, जो व्यक्ती माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी मार्गदर्शन करतो, गाईड त्याला आपण म्हणतो, तर त्याला शेर्पा असं म्हटलं जातं तिथल्या लोकल भाषेमध्ये. तर त्यानं अरुणिमा सिन्हा यांच्या बरोबर जाण्यास नकार दिलेला आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यास नकार दिलेला आहे. कारण का, तर तो म्हणालेला आहे की एक पाय कृत्रिम आहे, दुसऱ्या पायामध्ये रॉड आहे, आणि अशा पद्धतीत तुम्ही जर माउंट एव्हरेस्ट सर करणार असाल तर ते म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. तर मी तुमच्या बरोबर येणार नाही, ते आत्महत्या करण्यासारखं होईल, तुम्ही वर जाऊ नका, मी पण तुमच्या बरोबर येत नाही, असं तो म्हणालेला आहे. परंतु अरुणिमा सिन्हा म्हणतात की माझा निश्चय ठाम होता, मला काही करून माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर करायचा आहे, असं ते म्हणतात. म्हणून मग मी त्याचं मन वळवलेलं आहे, त्याचं मन वळवण्यामध्ये मी यशस्वी झालेले आहे, असं त्या म्हणतायत. त्या म्हणतात की त्यांचं जे काही गिर्यारोहणाचा जो काही दिवस होता तो 1 एप्रिल 2013 मध्ये त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे, आणि 21 मे 2013 रोजी एक्झॅक्टली 52 दिवसानंतर त्या माउंट एव्हरेस्ट त्यांनी सर केलेला आहे. माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती त्या जाऊन पोहोचलेले आहेत. त्यांचा अनुभव त्या स्वतः तिथं सांगतात की ज्यावेळी आम्ही 3500 फुटावरती होतो, माउंट एव्हरेस्टच्या शिखरापासून 3500 फुटावरती होतो, त्यावेळी अतिशय कठीण असा जमिनीचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. चालायला अतिशय अवघड भाग, वर चढाई करायसाठी तो अवघड भाग होता, असा भाग तिथं सुरू झालेला आहे. त्याला डेथ झोन असं म्हटलं जातं, मृत्यूचा परिसर असं त्याला म्हटलं जातं. तो 3500 फूट माउंट एव्हरेस्ट पासून होता, तो तिथं सुरू झालेला आहे. त्या म्हणतात की बऱ्याचशा गिर्यारोहकांच्या डेड बॉडीज ज्या आहेत, बऱ्याचशा गिर्यारोहकांची प्रेतं जी आहेत ती मला तिथे दिसलेली आहेत, असं त्या म्हणतात. एक बांगलादेशी गिर्यारोहक त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर होता, तो थोड्याच वेळापूर्वी त्यांना भेटलेला होता आणि तो पुढे गेला होता. ह्यांचा पाय, अरुणिमा सिन्हा यांचा पाय अपंग असल्यामुळे त्या थोडस हळू जात होत्या. तो धडधाकट व्यवस्थित होता. तो बांगलादेशी गिर्यारोहक त्यांच्या पुढे गेलेला आहे, आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलेलं आहे तर त्यांच्या डोळ्यासमोर बांगलादेशी गिर्यारोहकानं स्वतःचा प्राण गमावलेला आहे. मग त्या म्हणतात की मला थोडीशी भीती तिथे वाटलेली होती, परंतु भीती वाटत असताना देखील मी काय केलेलं आहे तर पुढे तसंच चालत राहिलेले आहे, असं अरुणिमा सिन्हा म्हणतात. त्या म्हणतात की जशा गोष्टी तुम्ही पाहता तशी तुमच्या मनातले विचार जे आहेत ते यायला सुरुवात होते. मग त्या म्हणतात की मी सुद्धा माझ्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रेत पाहिलेली होती, त्यामुळे माझ्या सुद्धा मनात असे विचार यायला लागले होते की आता माझं सुद्धा यांच्यासारखंच नशीब आहे की काय, मी सुद्धा मरते की काय. परंतु त्या म्हणतात की मी स्वतःला सांगितलेलं आहे की मी इथून मागेही जाऊ शकत नाही आणि इथून पुढेही जाऊ शकत नाही, म्हणजे इथून माघारीही घेणार नाही, आणि हा माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केल्याशिवाय मी मरणारही नाही, असं त्यांनी स्वतःला ठामपणे सांगितलेलं आहे. थोडस धडपडत मी चाललेली पाहत असताना तो जो लोकल गाईड त्यांच्या बरोबरचा होता, त्यांना सल्ला दिलेला आहे की नाही, आपण इथंच थांबूयात, इथून परत जाऊयात, कारण तुम्हाला व्यवस्थित चालता येत नाही, तुमच्या जो काही कृत्रिम पाय आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित चालता येत नाही, तर आपण इथून जाऊयात माघारी. परंतु त्या म्हणतात की मी त्याला सांगितलेलं होतं, मी त्याला त्याचा सल्ला जो आहे तो नाकारलेला आहे, त्याला मी सरळ म्हणालेले आहे की हा शिखर सर केल्याशिवाय मी मरणार नाही, असं मी त्याला म्हटल्यानंतर मात्र त्यानं काय केलेलं आहे, तिथून पुढे मात्र त्यानं त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे, आणि राहिलेला जो प्रवास आहे तो त्या पूर्ण राहिलेल्या प्रवासामध्ये त्या लोकल गाईडने त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, तो प्रवास त्यांचा पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर करत असताना त्यांना अनुभव जे आहे ते अशा पद्धतीचे आलेले आहेत. मग त्या म्हणतात की एकदा का मी माउंट एव्हरेस्ट सर केला की मात्र माझ्या आयुष्यामध्ये सर्व बदल घडलेले आहेत, सर्व गोष्टी माझ्यासाठी बदललेल्या आहेत. जणू काही मला एक नवीन आयुष्य मिळालेलं आहे, असं त्या म्हणतात. माझा ऑक्सिजन जवळजवळ तिथे गेल्यानंतर संपत आलेला होता, तरी सुद्धा परंतु मी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे आणि माझं आयुष्य जे आहे ते तिथं बदललेलं आहे.
त्यानंतर त्या म्हणतात की मी भारताचा तिरंगा जो आहे तो त्या ठिकाणी फडकवलेला आहे. माझे जे आदर्श व्यक्ती आहेत स्वामी विवेकानंद त्यांचा फोटो त्याच्या शेजारी ठेवलेला आहे. आणि नंतर मी काही फोटो आणि व्हिडिओ प्रूफ घेतलेले आहेत, जेणेकरून जर परत येताना जर मी जिवंत राहिले नाही तर त्याचा पुरावा असावा म्हणून काही फोटो आणि काही व्हिडिओ शूट तिथे त्यांनी केलेला आहे, जेणेकरून परत येताना जर बरं वाईट काही झालं तर मला मी ते शिखर जे आहे ते सर केलेल्याचा पुरावा राहावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओज घेतलेले आहेत. मग त्या म्हणतात की शेवटी खाली परत येताना काही पावलं चालत गेल्यानंतरच माझा ऑक्सिजन सिलेंडर मधला जो ऑक्सिजन आहे तो पूर्ण संपलेला आहे असं त्या म्हणतात. परंतु म्हणतात ना की नशीब त्यांची साथ त्यांना साथ देतं जे धाडस करतात, जे धाडसी असतात त्यांना साथ देतं. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे तर ज्यावेळी मी ऑक्सिजन नसल्यामुळे माझा श्वास कोंडलेला आहे आणि मी खाली पडलेले आहे, त्यावेळी एक एक्स्ट्रा ऑक्सिजन सिलेंडर कुठून तरी मला मिळालेला आहे. तो माझ्या बरोबर असणारा जो शेर्पा जो तिथला लोकल गाईड आहे त्यानं लगेचच माझ्या ऑक्सिजन सिलेंडर तो मला लगेचच जोडलेला आहे आणि त्या ऑक्सिजनच्या सहाऱ्यानं त्या ऑक्सिजनचा आधार घेऊन मी खाली माउंट एव्हरेस्ट परत उतरलेले आहेत. तर अशा पद्धतीनं माउंट एव्हरेस्ट सर करून अरुणिमा सिन्हा खाली उतरलेले आहेत. अरुणिमा सिन्हा यांची 2 स्वप्न आहेत. एक तर पहिलं स्वप्न असं आहे की 7ही खंडांमधले सर्वोच्च शिखर जे आहेत ती त्यांना सर करायचे आहेत. आतापर्यंत त्यांनी 6 शिखर जे आहेत 6 खंडांमधले 6 वेगवेगळी शिखर सर्वोच्च शिखर जे आहेत ती त्यांनी सर केलेली आहेत. त्यातलं माउंट एव्हरेस्ट आहे आशिया खंडातलं, त्यानंतर माउंट किलिमांजरो आहे आफ्रिका खंडातलं, माउंट एव्हरेस्ट आशियामधलं जे आहे ते त्यांनी मे 2013 मध्ये सर केलेलं आहे. माउंट किलिमांजरो जे आहे आफ्रिकामधलं ते मे 2014 मध्ये सर केलेलं आहे. माउंट एल्ब्रुस आहे युरोपमधलं जे त्यांनी जुलै 2014 मध्ये सर केलेलं आहे. माउंट कॉस्कियास्को आहे ऑस्ट्रेलियामधलं जे त्यांनी एप्रिल 2015 मध्ये सर केलेलं आहे. माउंट अकोनकाग्वा आहे साऊथ अमेरिकेमधलं ते त्यांनी डिसेंबर 2015 मध्ये सर केलेलं आहे. आणि माउंट कार्स्टेन्स आहे जे जुलै 2016 मध्ये त्यांनी सर केलेलं आहे. तर अशा प्रकारे 6 खंडांमधले 6 शिखर जे आहेत सर्वोच्च ते त्यांनी सर केलेले आहेत. हे एक त्यांचं स्वप्न आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांचं दुसरं स्वप्न जे आहे ते काय आहे तर ते त्यांनी पुढं नंतर सांगितलेलं आहे. ज्यावेळी ही शिखर त्यांनी सर केलेली आहेत त्या म्हणतात की ज्यावेळी मी माउंट एव्हरेस्ट सर केला होता त्यावेळी माझा पुनर्जन्म झाला होता. आणि त्या म्हणतात की हे सर्व शिखर सर करत असताना मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की चिकाटी, आत्मविश्वास आणि नेतृत्व हे सगळं जे आहे हे मला हे शिखर सर करत असताना यांची किंमत जी आहे ती कळालेली आहे. खरा अर्थ काय आहे चिकाटीचा, आत्मविश्वासाचा, नेतृत्वाचा आणि ह्युमिलिटी म्हणजे मानवतावादाचा खरा अर्थ काय आहे तो मला ही शिखर सर करत असताना सगळ्यात या सर्व शब्दांचा अर्थ जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजलेला आहे असं त्या म्हणतात. तर त्यांचं दुसरं स्वप्न जे आहे ते दुसरं स्वप्न सुद्धा त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. हे सर्व शिखर सर करण्याव्यतिरिक्त त्यांचं दुसरं स्वप्न असं आहे की एक अपंग मुलांसाठी जे काही गरजू भूतपूर्व अपंग मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करायची आहे आणि त्यांनी ती सुरू सुद्धा केलेली आहे. त्याला त्यांनी शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी असं नाव दिलेलं आहे. फ्रीडम फायटर चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स अकॅडमी फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि हे जी अकॅडमी आहे हे जो त्यांचा स्पोर्ट्स अकॅडमी आहे याचं ब्रीद वाक्य जे काय आहे तर ते काय आहे सर्व जे काही विकलांग व्यक्ती आहेत ज्यांना जे अतिशय गरीब आहेत यांना सर्वोत्कृष्ट खेळाची सुविधा पुरवणे हे त्या खेळात जे काही त्यांची स्पोर्ट्स अकॅडमी आहे त्याचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्यांना मिळालेले जे काही पैसे आहेत बक्षिसाच्या स्वरूपात जे काही पैसे मिळत आहेत हे सर्व पैसे अरुणिमा सिन्हा काय करतात तर या अकॅडमीसाठी ते खर्च करत आहेत. तर याच्यामध्ये काही अवघड शब्द आहेत तिथं तो टॉपिक संपतोय. याच्यामध्ये काही अवघड शब्द आहेत ते बघूयात आपण. एम्प्युटी या शब्दाचा अर्थ आहे पर्सन विदाउट लिम्स, अपंग व्यक्ती, पाय नसलेला व्यक्ती, त्याला एम्प्युटी असं म्हटलं जातं. पॅरामिलिटरीचा अर्थ आहे ग्रुप विच ऑपरेट्स लाईक अन आर्मी. तर आर्मी सारखाच तो एक ग्रुप असतो लोकांचा परंतु त्याला निमलष्करी दल असं म्हटलं जातं. म्हणजे 12 महिने 24 तास हे नोकरीवरती नसतात परंतु ज्यावेळी गरज पडते त्यावेळी यांचा वापर केला जातो त्यामुळे त्याला पॅरामिलिटरी असं म्हटलं जातं, निमलष्करी दल. रेजिस्ट म्हणजे अपोज, विरोध करणे. ओव्हरपॉवर्ड म्हणजे टू गेन कंट्रोल बाय फोर्स, भारी पडणे, मात करणे. त्यानंतर इमेन्सलीचा अर्थ आहे व्हेरी ग्रेट अमाऊंट, मोठ्या प्रमाणात. कॉन्करिंग या शब्दाचा अर्थ आहे डिफिटिंग, विजय मिळवणे. रिगरस म्हणजे व्हेरी लेबोरियस और हार्ड.
फार कठीण, फुल फ्लेज्ड याचा अर्थ फुल डेव्हलप्ड, संपूर्णपणे विकसित. तर असे हे 7-8 शब्द आहेत जे या धड्यामध्ये अवघड आहेत. तर इथं हे मराठीमध्ये टॉपिक तुम्हाला सांगितलेला आहे आपण, आणि सर्वांना माझ्या मते सर्वांनी हा टॉपिक याच्या आधी अभ्यासलेला असल्यामुळे त्यांना तो चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. थैंक यू सो मच आप लोगों को कि इतनी देर किसी को बैठ के सुनना सबसे बड़ी बात ये होती है, क्योंकि जब वहां पे हम बैठ के किसी को सुनते हैं तो उतना पेशेंस रखना पड़ता है, ये मुझे लगता है। और एक्चुअली मैं 26 साल की हूँ। 2011 में चलती ट्रेन से मुझे कुछ बदमाशों ने, मैं वॉलीबॉल चैंपियन भी रह चुकी हूँ, 2011 में चलती ट्रेन से मुझे बदमाशों ने एक गोल्ड चेन पहनी थी, चलती ट्रेन से मुझे उठा के बाहर फेंक दिया था। लखनऊ से दिल्ली आ रही थी, कंपार्टमेंट में बहुत सारे, जनरल कंपार्टमेंट था, बहुत सारे लोग थे, किसी ने मना नहीं किया। एक प्लेयर का जो स्पिरिट होता है वो अपने आप, जब कोई छीनने की कोशिश करता कुछ भी, वो देता नहीं है। मेरे में भी था, मैंने मना किया और उन्होंने मुझे चलती ट्रेन से वो 4-5 उन्होंने बाहर फेंका। दुर्भाग्य ये था कि उसी समय दूसरी ट्रैक से ट्रेन आई और मैं उस ट्रेन में टकराई, फिर नीचे गिरी, दोनों ट्रेनें निकल गई। कुछ देर बाद मैंने हाथ को ऐसे रख के उठने की कोशिश किया तो देखा कि मेरा पैर कट चुका था। थाई को उठा के मेरा पैर ऐसे जीन्स में लटका हुआ था, ब्लड फोर्सफुली निकला, दूसरे पैर की हड्डियां टूट टूट के बाहर निकल चुकी थी। पूरी रात में चिल्लाती रही, ट्रैक पे छोटे छोटे पत्थर होते से चिल्लाती रही कि कोई बचा ले, कोई नहीं आया बचाने। और जब पूरी रात चिल्लाते चिल्लाते इतना कि मुझे दिखाई भी देना बंद हो गया, जब ट्रेन आता था तो वाइब्रेट होता था। इतना ही नहीं, फ्री का इनविटेशन भी लोगों को मिल गया था, कुछ लोगों को। ट्रैक पे आपने ट्रेन की ट्रैक पे छोटे छोटे चूहे देखे होंगे, मेरे कटे हुए पैर पे आग के मेरे पैर उतर रहे थे। मेरा हाथ, ब्रेन कॉन्शियस मेरा पूरा काम कर रहा था मेरे, लेकिन बॉडी में कोई भी मूवमेंट नहीं था। पूरे पल में वही चीजें सोच कि कैसे मैं अपने आप को कैसे बचा पाऊं। लेकिन करीब पूरी रात ऐसे बीता। सुबह गांव वालों ने मुझे, बरेली डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल यूपी में है, वहां पे हुआ था ये। सुबह गांव वालों ने मुझे उठाया, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ले जाके रखा, तो फार्मासिस्ट, डॉक्टर, सीएम, जितने लोग थे आपस में बातें कर रहे थे, हमारे पास तो एनेस्थीसिया नहीं है, ब्लड नहीं है, इसका इलाज शुरू करें तो हम कैसे करें। मुझे भी नहीं दिखाई तो नहीं, लेकिन मेरा सुनाई दे रहा था सब कुछ वहां पे। कहाँ से हिम्मत आई मुझे भी नहीं पता। मैंने बोला वहां पे कि सर जब मेरा पूरा पैर कटा, तब मैंने इतनी देर रेलवे ट्रैक पे थी, मैं इस चीज को बर्दाश्त करता, अभी तो आप मेरे अच्छे के लिए मेरे पैर काटे। शायद आपको यकीन नहीं होगा, या फिर कभी आप लोगों ने ये चीज नहीं देखी, कोई डॉक्टर या फार्मासिस्ट अपना ब्लड दे के किसी पेशेंट को बचाया। मेरी इस बात को सुनने के बाद वहां के डॉक्टर और फार्मासिस्ट दोनों ने एक एक यूनिट ब्लड दिया और मेरे पैर को बिना एनेस्थीसिया अलग कर दिया गया। आज भी मैं उस दर्द को महसूस करती हूँ, जब भी मैं जब होती तब मैं वो चीजें महसूस करती हूँ। उसके बाद जब बात मीडिया में आई, लोगों को पता चला कि रिमा नेशनल प्लेयर है, केजीएमसी किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज लखनऊ में एडमिट करा, लखनऊ से फिर स्पोर्ट्स मिनिस्टर, एम्स ट्रॉमा सेंटर दिल्ली। तब तक सब ठीक ठाक चल रहा था, प्लेयर होने की वजह से अच्छा ट्रीटमेंट मिलना शुरू हुआ। करीब 4 महीने में एम्स में रही। एम्स में रहने के बाद जब मैं थोड़ा ठीक हुई, करीब 25 दिन बाद ठीक हुई, न्यूज़पेपर में गोल गोल लिख के, अरे अरुणिमा के पास टिकट नहीं था, अरुणिमा ट्रेन से कूद गई। उसका खंडन किया घर वालों ने, फिर बोला कि अरुणिमा सुसाइड करने गई थी। जिस लड़की का शरीर का एक अंग कट चुका, पूरी जिंदगी का पता नहीं, तो व्हील चेयर है, बैसाखी, या पता, यहाँ तक कि मेरे स्पाइन में 3 फ्रैक्चर था, मुझे ये भी नहीं पता था कि मैं बेड से उठ भी पाऊंगी कि नहीं। अंदाजा लगाया जा सकता, सिर्फ अंदाजा लगाया जा सकता है उसकी दिलो दिमाग पे क्या चल रहा होगा, उस परिवार की क्या स्थिति रही होगी, जब जिस परिवार की एक यंग एज लड़की का इस तरीके का सिचुएशन हुआ हो। फिर भी कहते हैं कि जहां चाह होती वहां राह मिली जाती है। एम्स के हॉस्पिटल के बेड पे मैंने डिसाइड किया, क्योंकि अपनी बातें हम चिल्ला चिल्ला के करें, उस सिस्टम की इतनी हाई लेवल की बातें हो रही थी कि हम एक मध्यम वर्गीय फैमिली से थे, हम अपनी बातें चिल्ला चिल्ला के कह रहे थे, लेकिन कोई नहीं सुन रहा था। लेकिन कहते हैं मैंने अपने दिल, दिमाग, अंतरात्मा से ये चीज सोच लेके, ठीक है आज आपका दिन है, जितना चाहो बोल लो, एक दिन तो मेरा दिन आने वाला, मैं प्रूफ कर दूंगी कि मैं क्या हूँ, मैं क्या थी, ये मैं प्रूफ कर दूंगी। हॉस्पिटल के बेड पे डिसाइड किया, वॉलीबॉल नहीं, लाइफ का सबसे टफ गेम करना, तब मैंने मॉन्टे नहीं चुना। जब
मैंने माउंटेनिंग कहने और करने में बहुत फर्क होता है। जब मैंने माउंटेनिंग की बात सोची और लोगों के सामने, सबसे बड़ी चीज थी सही गाइडेंस में ट्रेनिंग लेना, दूसरा स्पॉन्सरशिप। इतना बड़ा एक साथ तो मैंने 40 से 50 लाख मैंने वाकई में कभी नहीं देखे थे पहले। मेरे लिए बहुत बड़ी चीज थी वो इकट्ठा कर पाना। तो मैंने लोगों के सामने रखा कि मैं माउंटेनिंग करना चाहती हूँ, एवरेस्ट के लिए मुझे ट्राई करना है। हर किसी ने मुझे बोला कि क्या है, पागल हो चुकी हो क्या, तुम्हारा दिमाग खराब हो चुका, तुम कभी नहीं कर सकती माउंटेनिंग। एक पैर आर्टिफिशियल है, दूसरे में रॉड है, और तुम्हारा दिमाग खराब है, स्पाइन में भी फ्रैक्चर है, तुम पागल होगे, चुपचाप कोई नौकरी करो, जीवन यापन करो। क्योंकि लोगों का सबसे बड़ा प्रॉब्लम ये होता है, लोग फिजिकल देखते, पैरों को मेरी अंतरात्मा में क्या चल रहा था वो तो किसी को पता ही नहीं था। मुझे लगता है कि आज यहाँ पे मैं भी सुबह से देख रही हूँ, इतने अच्छी अच्छी चीजें मैंने सीखी यहाँ पे। बहुत बड़े बड़े स्पीकर को शायद आप लोगों ने भी सुना, आज मैं भी आपको यहाँ पे कि चाहे जितना मोटिवेट करूं, चाहे जितना चीजें मैं बताऊं, लेकिन मुझे लगता है सबसे बड़ा मोटिवेटर कौन होता है? आप खुद। जिस दिन किसी भी लक्ष्य के प्रति आपकी अंतरात्मा जाग गई, आपको कोई नहीं रोक सकता उस लक्ष्य को पाने में। ये मैं किताब से बातें नहीं बोल रही हूँ, ये मैं एक एक पल मैंने ये मैं कोई भी किताब की बातें नहीं, एक एक पल आज जो मेरा 26 साल का एक्सपीरियंस है वो मैं बता रही हूँ सिर्फ आपको। उसके बाद किसी तरीके से मैनेज किया मैंने। भाई साहब, मेरा परिवार मेरा बैकबोन था। परिवार ने मुझे, भाई साहब ने मुझे कहा कि मैडम बछेंद्री पाल जिन्होंने 1984 में एवरेस्ट समिट किया, उनसे मिलते हैं, वो जरूर कुछ ना कुछ करेंगे। हॉस्पिटल से निकलने के बाद मेरे राइट लेग में स्टिचेस लगी थी। मैंने डायरेक्टली घर जाने की बजाय, जब लोग ये सोचते कि मुझे अपना जीवन यापन कैसे करना है, जब लोग ये सोचते हैं कि मुझे अपनी जिंदगी के, मेरे दिमाग में सिर्फ दो चीजें चल रही थी, मुझे इनका जवाब कैसे देना है और एवरेस्ट समिट कैसे करना है। और तुरंत गए बछेंद्री मैम के पास। जब मिले, मैम ने फर्स्ट टाइम जब मुझे देखा तो उन्होंने कहा, अरुणिमा, उनकी आंखों में आंसू आ गए। उन्होंने बोला, अरुणिमा, तूने ऐसी हालात में एवरेस्ट जैसे दुरूह पहाड़ के बारे में सोचा, तो तूने अपने अंदर तो एवरेस्ट पता कर लिया, तो सिर्फ लोगों के लिए। मेरे परिवार को छोड़ के बाहर की पहली ऐसी महिला थी जिन्होंने मुझ पे भरोसा किया था कि हाँ अरुणिमा, तुम कर सकती हो। मेरे लिए वही बहुत बड़ी चीज थी। प्लानिंग भी कर ली, मैम भी मिल गई, सब हो गया, लेकिन जब उतरते हैं फील्ड में तब पता चलता कि हम क्या हैं। रोड हेड से मैं पहुंच गई। मैडम ने कहा कि ठीक है, तुम्हारे कहने तुम्हारे सोचने से कुछ नहीं होगा, रणमा प्रूफ करो कि कर सकती हो। मैंने कहा बस एक मौका चाहिए मुझे। वाकई में जब मैं माउंटेन में पहुंची, रोड हेड से बेस कैंप लोगों को 2 मिनट लगता था, मुझे 3-3 घंटे लगते थे, क्योंकि मेरे राइट लेग की हड्डियां भी नहीं जुड़ी थी। लेफ्ट मेरा आर्टिफिशियल लग चुका था, लेकिन स्टंप एकदम रेड रेड, उसका मतलब घाव एकदम नए थे। मैं अगर पैर रखती थी तो मेरे पैर से जोर से अगर दबा देती तो पैर से मेरे ब्लड आने लगता था। सारे लोग नॉर्मल थे वहां पे। हर कोई ये बोलता कि एक एक पीक के लिए जाते थे तो हर कोई मुझे ये बोलता कि अरुणिमा, तुम धीरे धीरे आओ। मेरे दिमाग में हर बार यही बात चलती थी कि क्या है, मैंने एवरेस्ट का प्लान किया, मैं इनके बराबर भी नहीं चल पा रही हूँ। खुद से संकल्प लिया कि कोई बात नहीं, एक दिन ऐसा आएगा कि मैं इनसे पहले जाऊंगी। और आपको शायद यकीन ना हो, आने वाले 8 महीने बाद पूरा का पूरा वेट उठा के बेस कैंप से साथ निकलते और टॉप पे पहले पहुंचते। ऐसे करके देखते थे कि अरे ये लोग तो पीछे। खुशी होती थी, उससे भी ज्यादा मुझे खुशी तब होना शुरू हुआ जब वो सारे लोग आके मुझसे ये पूछते, मैडम खाते क्या हो, बता दो, पैर नहीं है फिर भी कैसे चलते हो। उसके बाद पूरा मुझे स्पॉन्सरशिप मिला। मैं जब एवरेस्ट के लिए गई, मेरे लिए सबसे बड़ा एवरेस्ट की जर्नी में मेरे सबसे बड़ा चैलेंज यही था कि दूसरे को समझा पाना। मैं नहीं समझा पाती कि भाई मैं कर सकती हूँ। जब मैं एवरेस्ट के लिए, शेरपा होता, शेरपा को जब ये बात पता चला कि मेरा प्रोस्थेटिक लेग है, आर्टिफिशियल लेग है, दूसरे में रॉड, बोला नहीं ले जा सकते, इसकी वजह से तो मेरी भी जान जाएगी। मैडम ने, हमने सबने कन्विंस किया किसी तरीके से। मैं वाकई में जो टीवी में हम और उसमें फोटोज में देखते हैं, ब्लू और ग्रीन आइस, हिला देने वाला होता, जितना सुंदर दिखता उतना ही हिला देने वाला होता। जब मैं हमारे ग्रुप में 6 लोग थे, रॉकी एरिया तक मैं सबसे पहले थी, लेकिन जैसे ही मैं ग्रीन और ब्लू आइस में गई, मेरा आर्टिफिशियल लेग स्लिप कर जाता था। फ्रंट पॉइंटिंग से, जब मैं फ्रंट क्रैम्पोन से फ्रंट पॉइंटिंग मारती थी, लेफ्ट से पेन होता था तब भी करते, लेकिन आर्टिफिशियल जैसे फ्रंट पॉइंटिंग मूव हो जाता, मेरा पैर ही मूव हो जाता था। शेरपा मुझे बोला नहीं हो सकता अरुणिमा, जबरदस्ती मत करो। मैंने कहा कुछ नहीं, ये मेरा पैर है, मैं जानती हूँ कैसे चलेगा।
फाइनली 1 2 बार 3 बार करने 4 बार 5 बार होल्ड हो जाता था, आइस थोड़ा टूट टूट के निकलता था, तो मैं वहां पैर रख रख के जाती थी। कैंप 3 तक ठीक था, प्रॉपर एक्लिमेटाइज किया अपने आप। कैंप 3 तक जनरली गए। बात जब कैंप 3 के ऊपर की होती है, साउथ कोर समिट, अच्छे अच्छे माउंटेनियर, अच्छे अच्छे दिलेर के हौसले धरे के धरे तब रह जाते हैं जब अपनी आंखों के सामने किसी को मरता देखता है, और दिमाग में बात जब जिसको डिसीजन मेकिंग और जब दिमाग में बातें जब ये आने लगती हैं, अरे जिस चीज के लिए हम जा रहे हैं उसी चीज के लिए आदमी मर रहा है, इसी चीज के लोग लिए मर चुके हैं। रात में क्लाइंबिंग ज्यादा से ज्यादा माउंटेनिंग रात में की जाती है क्योंकि वेदर शांत होता है। जब मैं रात में निकली साउथ पोल से, कैंप 4 से, मेरी हेडलाइट जिधर ही हेडलाइट जा रही थी उधर ही डेड बॉडीज मुझे नजर आ रही थी। मेरे रोंगटे खड़े हो रहे थे, मुझे समझ में नहीं आ रहा था कि मैं करूं तो क्या करूं। इतना ही नहीं, मैं जिस रोप में थी उसी रोप में जब मैं आगे जा रही हूँ और एक बांग्लादेशी, उनका हाथ हल्का हल्का ऐसे हिल रहा, मुंह से आवाज आ रही थी। मैं एक्सप्लेन नहीं कर सकती मुझे कितना डर लग रहा था। बार बार ये बार बार मन में आती, इसका ऑक्सीजन खत्म हुआ है, ये मर चुका है, लास्ट सिचुएशन में, और हम कुछ नहीं कर पा रहे, क्या करें। उसके बाद मैंने 10 से 15 मिनट सिर्फ मैं वहां खड़ी रही। मैंने सिर्फ इतना बोला कि अगर आप सभी में से सभी ने एवरेस्ट सबमिट कर लिया तब तो ठीक है, अगर नहीं सबमिट किया है मैं सबके लिए एवरेस्ट सबमिट करूंगा, जिंदा वापस जाऊंगी। क्योंकि जैसा हम सोचते हैं हमारी बॉडी उसी तरीके से जनरेट करना शुरू करती है। मैंने डेड बॉडी, क्योंकि जा ही नहीं सकते थे किनारे से, उसी रोप पे वो एंकर है, डेड बॉडी को लांगी और लाद के जाना शुरू किया। हिलेरी स्टेप साउथ समिट के करीब जब मैं खुद पहुंची, मेरे शेरपा ने एक जोर से झटका मुझे दिया कि अरुणिमा वापस चलो, तुम्हारा ऑक्सीजन खत्म हो रहा है। हिलेरी स्टेप के बाद एवरेस्ट समिट है, थोड़ा चलने के बाद एवरेस्ट समिट है। अगर कोई आपसे ये बोले, आप अपने टारगेट के इतने करीब हो, अगर कोई आपसे ये बोले कि अरुणिमा वापस चलो, कैसा लगता है? मैंने यही बोला, सर क्या बोल रहे हो आप, मैं नहीं जाऊंगी वापस। बोला अरुणिमा जिंदगी यही दोबारा ट्राई करना और एवरेस्ट समिट हो जाएगा दोबारा तुम्हारा। मैंने कहा नहीं, ये आप जिंदगी में गोल्ड चांस बार बार नहीं आते, लाइफ में कभी कभी आता है, ये आपके ऊपर आता, आप उसको पकड़ के रखते हो या फिर छोड़ देते हो। मैं अपना गोल्ड चांस कभी नहीं, क्योंकि मैं जानती थी मुझे स्पॉन्सर से बहुत मुश्किल से मिला, एक बार अगर मैं छोड़ देती दोबारा मुझे कभी नहीं मिलता। मैं बहुत अच्छी तरीके से जानती थी। मेरा मेरा फाइनली मुझे बछेंद्री मैम ने भी एक बार बात समझाई थी, मेरी माँ ने मुझे एक बार बताया था कि लाइफ में कभी कभी सिचुएशन ऐसी आती है जब सिर्फ आप अकेले होते हो, डिसीजन सिर्फ आपको लेना होता है। जहां पे भी होना, खड़े होकर हल्का सा पीछे मुड़कर देखना और ये सोचना कि आप एक एक कदम चल के यहाँ तक पहुंचे हो, सिर्फ अपना एक कदम आगे बढ़ाना, तुम देखना कुछ देर बाद तो दिमाग में उसकी बातें वीडियो की तरह चल रही थी और सिर्फ एवरेस्ट तक टॉप चल रहा था। मैंने शिल्पा को पहले कन्विंस करने की कोशिश की कि भाई चल, कुछ नहीं होगा भाई चल। फाइनली जब वो नहीं माना, मैंने एक कदम आगे बढ़ाया, डिसीजन लिया कि नहीं जाना ही जाना है, आगे बढ़े। करीब 1 से 1.5 घंटे बाद मैं टॉप पे थी। और इतना ही नहीं, इतना ही नहीं, घंटे खड़े हो जाते, मेरा दोनों हाथ करके जोर जोर चिल्लाने का मन कर रहा, कितनी जोर से चिल्लाऊं उन लोगों को बता दो जो लोग ये सोचते हैं लड़की दूसरे विकलांग दूसरे मिडिल क्लास में, जो लोग एक बार हार के भी दोबारा लड़ना नहीं चाहते, जो लोग हारने के बाद सोचते हैं कि हम दोबारा कुछ कर नहीं सकते, उन लोगों को मैं चिल्ला हैंडीकैप आदमी यहाँ से होता है, यहाँ से नहीं। अगर यहाँ से जो आदमी विकलांग है तो नॉर्मल आदमी भी विकलांग है, तो ये तो यहाँ से विकलांग है। चिल्ला चिल्ला के मैं बताना चाहती थी। मैंने शेरपा से कहा कि आप एक फोटो खींच लो, क्योंकि सारे लोग फोटो अपना जो वैल्यू होती है ना, वो जो हम कहीं बाहर होती है तो फोटो सीजन कभी भी खत्म हो जाएगा, नीचे चल तो नहीं, फोटो खींच लो। फोटो खींचा उसने, वो तो अगली बार इतना तेज हुआ, मैंने 8848 की हाइट पे ऑक्सीजन खत्म हो रहा और 8848
8 की हाइट पे जब मुझे शेर तो परेशान हो गया, कह रहे पागल हो चुकी है, तू मर जाए, अब मैं जा रहा हूँ नीचे। मतलब मैं 4-5 पेयर बैटरी रख के लेके गई कि डिस्पोजल कैमरा, एक अलग कैमरा, कि मतलब एक नहीं कार्टून करेगा तो दूसरा करेगा, प्रॉपर प्लानिंग से। शायद आप लोग भी सोचो कि वाकई में लड़की को इतना बड़ा रिस्क लेने की क्या जरूरत थी, कि जिंदगी कभी भी जा सकती थी इसकी, लेकिन मैंने वो रिस्क लिया क्यों? क्योंकि मैं चाहती थी, कहीं कहीं ना कहीं से मेरे भी दिमाग में बात आ चुका था कि मैं जिंदा वापस ना जाऊं। मैं चाहती थी कि अगर मैं जिंदा ना जाऊं तो ये वीडियो मेरे इंडिया शेफा से मैंने यही बात बोली, ये वीडियो अगर मैं जिंदा नहीं जाती, ये वीडियो मेरे इंडिया पहुंचा देना, मेरे यूथ तक चला जाता। क्योंकि मैं चाहती थी कि 11 अप्रैल 2011 को मेरा एक्सीडेंट हुआ, 21 मई 2013 10:55 पे मैं टॉप ऑफ द वर्ल्ड। ऑलमोस्ट 1 से 2 साल के अंदर कैसे कैसे यहाँ से मैंने ये चीज, मैंने कभी भी कामयाब होने के, मेरी वो जिंदगी बन चुकी थी, मेरा जुनून बन चुका था, मेरा पैशन बन, मेरा जिद बन चुका था। मेरा सोते उठते बैठते सिर्फ मुझे एवरेस्ट दिखाई जाए। और मुझे लगता है किसी को भी अगर अपना लक्ष्य पाना है, यहाँ से अगर वो पागलपन जब तक नहीं आएगा तब तक नहीं होगा। फाइनली उसने वीडियो बनाया। आप बोलो फटाफट उड़ने नीचे भागो। जब मैं टॉप पे थी तो कुछ लोग और भी थे, लेकिन 10:55 पे मैंने एवरेस्ट समिट। 11 बजे के बाद अगर कोई अटैम्प्ट करने की कोशिश करता है उसको सुसाइड अटैक तो मिलते हैं। जैसे ही मैं नीचे चलना शुरू की, मैंने कहा भाई हाँ चल नीचे चलते हैं। ज्यादा से ज्यादा मौतें नीचे अब आते वक्त होती है एवरेस्ट पे। तो मैं नीचे आ रही थी, थोड़ा दूर ही मैं नीचे चली थी, मेरा ऑक्सीजन पूरी तरीके से खत्म। तो ये सिर्फ अंदाजा लगाया सकता है कि जब ऑक्सीजन खत्म हुआ क्या परिस्थिति रही। मैं ऐसे नीचे गिर गई और शेरपा मुझे बोला कि रणिमा मुझे यकीन नहीं था कि तू एवरेस्ट समिट कर पाएगी, लेकिन फिर भी तूने किया। मैं चाहता हूँ कि रणिमा जिंदा चल, तू वापस उठ, खड़ी हो। मुझे खड़ा करने की कोशिश कर रहा था बार बार, मैं खड़ी नहीं हो पा रही, वाकई में दम ही नहीं था। लेकिन फिर भी कहते हैं कि जैसे हमारे नियम होते हैं वैसे ऊपर वाले के भी नियम है। उसकी लिस्ट में जब मेरा नाम नहीं है तो वो मुझे नहीं ले जा सकता। अगर दूसरी चीज, मेरा कॉन्सेप्ट एकदम क्लियर हो चुका था। जब रेलवे ट्रैक पे मैं थी, रेलवे ट्रैक पे 7 घंटे में पड़ी थी, 49 ट्रेन अप डाउन हुई थी। तो मेरा कॉन्सेप्ट एकदम क्लियर हो चुका था। इसका मतलब है कि ऊपर वाले ने अगर मुझे कुछ बचाया है तो कुछ ना कुछ इतिहास रचने के लिए मैंने पॉजिटिव तरीके से सोचा। और उसी समय एक ब्रिटिश क्लाइंबर नीचे से ऊपर आ रहा था और उसके पास 2 ऑक्सीजन, उसने एक को वहीं फेंका और दूसरे को लेके नीचे जाना शुरू किया क्योंकि वेदर खराब था। मेरा शेरपा मुझे एंकर किया और जाने लगा नीचे, और वो फटाफट उसको लेके आए, मुझे लगाया। उसने बोला रणिमा तू बहुत लकी है कि तुझे यहाँ पे ऑक्सीजन मिला है, वाकई में ऊपर वाला भी चाहता है कि तू जिंदा रहे। वो मुझे बार बार लकी लकी बोल रहा था। शायद आप लोग में से भी कोई होगा कि जो लक और भाग्य जैसी चीजों पर भी यकीन करता हो या पता नहीं भी। मैं किसी की भावनाओं को ठेस नहीं पहुंचाना चाहती, लेकिन मैं किसी भी चीजों पे भरोसा नहीं करती, क्योंकि मेरा मानना है कि लक भी उसी का साथ देता है जिसके अंदर जीतने का जज्बा है। अगर आपके अंदर जीतने का जज्बा नहीं है, चारों तरफ सिर्फ बहाने होते हैं, सिर्फ बहाने, इतना सारा एक्सक्यूज होता है। शायद मैं भी अगर वापस आ गई होती तो मैं बोल देती मेरा ऑक्सीजन खत्म है, कोई मुझसे पूछने ना बचे, मेरे मन का मेरा परिवार कोई भी मुझसे कुछ पूछने नहीं आता। लेकिन क्या कभी मैं अपने आप को समझा पाती? कभी नहीं। फाइनली जो भी था लक भाग्य किस्मत में नीचे आ रही थी, बहुत खुश थी। माउंटेन, डेड बॉडीज, मेरा शेरपा, ये लोग थे। मैं किसी से शेयर भी नहीं कर पा रही थी कि अरे मैंने एवरेस्ट सबमिट किया, किसी से शेयर भी नहीं कर पा रहे थे। फटाफट मैंने नीचे हील मार मार के, हमारे से हील मार मार के नीचे आ रहे थे। एकाएक मेरा प्रोस्थेटिक लेग, पूरा का पूरा लेग ही निकल गया। -60 डिग्री तक टेम्परेचर डाउन हो जाता है एवरेस्ट पे। मेरा हाथ वगैरह ये सब ऐसे मूवमेंट, ऐसे मुड़ नहीं रहा था, ब्लड निकलने लगा था। ये सब यहाँ पे मुझे शेरपा से मैं बोल रही थी कि ऑलरेडी मेरा पैर कटा हुआ है, अगर दिमाग में ये बात है कि मेरा हाथ भी काटना पड़ेगा, कैसा लगेगा तेरा दिमाग? क्योंकि ये ऐसा मूवमेंट, रेड की 3 स्टेज होती हैं। रेड मेरा हो चुका था, रेड, ब्लैक, ब्लू, ब्लैक हो तो काटना पड़ेगा। हो रहा है, इस मूवमेंट नहीं हो रहा, यहाँ सबसे ब्लड होगा। रणिमा कुछ भी, जितना नीचे जाएंगे उतना अच्छा होगा। प्रोस्थेटिक लेग मेरा निकल चुका है, मैं रुकी, मेरा ऑक्सीजन चल रहा, बड़े मुश्किल से लक भाग्य किस्मत जो भी था मुझे मिला था। शेरपा मेरे आगे है, लास्ट मोमेंट तक वो मुझे बोलेगा, अगर वो मैं नहीं चलती वो मुझे छोड़ के चला जाए। गलती उसकी भी नहीं होती, क्योंकि वो क्या करे, क्लाइंबर की वजह से तो अपनी जान वो भी थी, गलती उसकी भी नहीं है। लास्ट में मेरी आंखों से आंसू निकलने लगा। मैंने सोचा क्या करूं अब, रोने अपने आप आंसू में कहीं ना कहीं से आ ही जाता है।
दूसरे पल मुझे समझ में आ गया कि रोने धोने से कुछ नहीं होगा। मैंने आंसू को पोंछा और रोप, जो मेरी रोप थी, रोप को पकड़ा, दूसरी हाथ से आर्टिफिशियल लेग को, पैर को घसीट घसीट के चला गया, क्योंकि मेरे पास यही था। ये तो दूसरा था, गिव अप कर दो। तो ये चीज थी, पैर को घसीट घसीट चलना शुरू। कुछ दूर नीचे चलने के आने के बाद रॉक था, उसमें घुसे, पैर को खोला, सही किया, फिर नीचे चला। कैंप 4 टू समिट टू कैंप 4 3500 फीट है, और इसमें टोटल जनरली लोग 16 से 17 घंटे में समिट कर लेते हैं। मुझे टोटल 28 घंटे लगे थे। हर माउंटेनियर, चाहे बाहर का या फिर इंडिया का, हर किसी ने ये मान लिया था कि अरुणिमा जिंदा वापस नहीं आएंगे। हर किसी ने ये चीज मान लिया था। लेकिन मुझे जब मैं वापस साउथ पोल पहुंची, जब मैं टेंट का जिप खोला, मैंने, हर किसी ने कहा कि अरे तू यहाँ है, हम तो सब सोच लिए थे तू चली गई। हर किसी ने बोला था। फिर सब खुशी मना रहे थे हम सब। लेकिन ये सब बताने का मेरा सिर्फ एक मकसद था कि सब कुछ हम में है, हम जैसा चाहे वैसा कर सकते हैं। ऑलरेडी टाइम हो चुका है। मैं एक चार लाइन की पंक्ति सिर्फ बोलूंगी। मैं एक्चुअली, मेरा सगळ्यांना आलं लक्षात धडा? माईक ऑन करतो एकदा. येस लक्षात सर. आलं? हो सर. येस सर. तो व्हिडिओ सर हा टॉपिक आधी पण झालाय. ठीक आहे, असू देत. युट्यूब वरती व्हिडिओ आहे अवेलेबल, हा तुम्ही बघू शकताय. धडा चांगल्या पद्धतीने समजेल व्हिडिओ बघून तुम्ही वाचल्यानंतर. तर रोल नंबर बघा, मी अटेंडन्स टाकतोय आता तुमची. रोल नंबर कोण कोण ऍबसेंट आहेत बघा 5 मिनिटांमध्ये.